आज मी तुम्हाला इतक्या सोप्या पद्धतीने आणि सहज झटकेपट होणारा असा हा नरम सॉफ्ट लुसलुशीत आलूचे पराठे दाखवणार आहे। म्हणजे आलूचा पराठा बघा सगळ्यांनाच आवडतो, पण करायच्या वेळेस ना सगळ्यांना कंटाळा येतोच, कारण स्टफिंग करा, कुठे कुठे स्टफिंग निघले जाते, फाटला जातो। तर अशा वेळेस ना तुम्हाला आज मी तुम्हाला आलू पराठ्याची जी पद्धत दाखवते ना ती खूप सोप्या पद्धतीने तुम्ही हे आलूचे पराठे बनवू शकता। तर बघू शकता इकडे मी 4-5 असे बटाटे शिजून घेतलेत, उकडून घेतलेत आणि मॅश केलेले आहेत। त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि मिरची, लसूण आणि याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेत, असं कूट केलेलं आहे। मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही याला थोडंसं फिरू शकता न पाणी टाकता। आणि थोडेसे जिरे अजून आपल्याला लागणार आहे। त्यानंतर इकडे थोडीशी हळद आणि आता आपल्याला तेल तूप इकडे वापरणार आहे पराठ्याला लावायसाठी। तुम्ही नुसतं तूपसुद्धा लावू शकता किंवा सिंपल तेलसुद्धा लावू शकता किंवा बटर वगैरे, म्हणजे आवडीनुसार इकडे पराठ्याला तुम्ही लावू शकता। तर मी 2-2.5 चमचे तूप वापरते आणि याच्यामध्ये तेल टाकायचं। तेल तूप टाकलं ना म्हणजे कसं तुपाचा पण फ्लेवर बसतो आणि जास्त मग तूपसुद्धा वापरण्यात येत नाही। हे बघा, हे आता थोडंसं तेल घेते आणि हे मिक्स करून घ्यायचं। ही खूप सोपी पद्धत आहे। तेल तूप लावलं ना तर छान असं कवर होऊन जातं तेल, म्हणजे नॉर्मल तेलाला असा फ्लेवर येणार नाही तुपाचा। हे बघा किती छान असं ह्याच्यामध्ये तूप आपलं मिक्स झालेलं आहे आणि पराठ्याला लावण्यासाठी हे तेल तूप तयार झालेलं आहे। जुने लोक अशीच करायचे, तेल तूपच लावायचे। ते बघू शकता मिक्स करून ठेवलेलं आहेत। आणि हे आता बटाट्याची एक भाजी करून घेऊया। कढाईमध्ये थोडंसं तेल ठेवायचं तापायला। ही आलू पराठ्याची पद्धत आहे ना इतकी सोपी आहे ना, म्हणजे सकाळी जरी तुम्हाला खाऊ वाटलं अचानक की आज आपल्याला आलू पराठे बनवायचे, तर त्यावेळेस ना तुम्ही झटकेपट हे आलू पराठे बनवू शकता, कारण खूप सोप्या पद्धतीने बनले जातात। 1 चमचा जिरे टाकायचे, तेल थोडंसं गरम झालं की त्यानंतर लसूण मिरचीचा जो कूट केला ना आपण तो याच्यामध्ये टाकायचा। थोडेसे जिरे तडतडून द्यायचे। हे बघा, आता हे लसूण, जिरे आणि हिरव्या मिरचीचा इथं कूट टाकलेला आहे मी। छानपैकी आता याला एकजीव करायचं आणि ह्याचा कच्चापणा दूर होईपर्यंत याला थोडंसं फ्राय करायचं मंद आचेवर। हे बघा खूप छान फ्लेवर येतो लसूण, जिरे, मिरचीचा बटाट्याच्या भाजीमध्ये। स्टफिंग भरून कधी कधी काय होतं, बहुतेक वेळा माझ्यासोबतच झाले, स्टफिंग भरून आपण पुरणाचं सारण कसं पोळीमध्ये भरतो तसा पराठा बनला जातो, तर खूप जागेवर तुटण्याची शक्यता असते। त्यामुळं सोप्या पद्धतीने हे पराठे बनवा। आता हे लसूण, मिरची आणि जिरेचा जो कूट टाकला आहे त्याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि चिमूटभर मीठ टाकले। मीठ अजिबात इथे जास्त टाकू नका, कारण आपल्याला गव्हाचं पीठ मळता वेळेस पण मीठ टाकायचं आहे। त्यामुळं थोडंसंच किंचित इथं मीठ भाजीला चव येण्यासाठी टाकायचं। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये आपण शिजलेले बटाटे टाकायचे। हे बघा, हे असं बटाटे शिजलेले टाकायचे आणि मग हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं। सर्व जो मसाला आपण तयार केला आहे, हळद, मीठ, हिरवी मिरची, लसूण, जिऱ्याचा जो फ्लेवर आहे तो याच्यामध्ये सेट होऊन जाईल। आणि मग 1-2 मिनटं याला स्टीम द्यायची झाकण ठेवून। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। वडापाव वगैरे सुद्धा बनला जातो बघा, ह्या भाजीने वडे तयार होतात। आता कोथिंबीर टाकली आणि याला एकजीव करून घ्यायचं। सर्व मसाले कसे एकजीव झालेत बघू शकतात, कलर किती सुंदर आलाय। हळदसुद्धा थोडीशी टाकायची आणि आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि भाजीला थोडंसं शिजून द्यायचं। आता मी याच्यावर झाकण ठेवलंय, काढून घेते। बघू शकता भाजी किती छान झाली। प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करायचं। आता मी एका प्लेटमध्ये बघा भाजी काढून घेतली आहे आणि थोडीशी थंड झालेली आहे, साईडला ठेवून घेऊया। आणि आपली परात घ्यायची, पीठ मळायची। याच्यामध्ये सुरुवातीला थोडंसं मीठ टाकायचं, नॉर्मल जसं आपण पीठ मळताना टाकतो तसं। आणि मग गव्हाचं पीठ टाकायचं 2 बॅचमध्ये। तर सुरुवातीला असं अर्धं टाकून घ्यायचं। झटकेपट तुम्ही चहासोबत सुद्धा तुम्ही सकाळी बनवू शकता, इतके सोपे पराठे ते। आता ही भाजी जी आपण तयार केली ना ही थंड करून याच्यामध्ये टाकून घ्यायची।
दुसरे पराठ्याची जी पद्धत आहे ना, जी गव्हाच्या पिठाची वाटी तयार करायची, मग त्याच्यामध्ये हे सारण भरायचं. मग बहुतेक वेळेस ना त्या पराठ्याला तरी शक्यतो खूप जागेवर तुटला जातो, बटाट्याची भाजी साईड निघली जाते ना, अशा वेळेस ना ही सोपी पद्धत वापरा. तर ही भाजी पूर्णपणे पिठामध्ये कवर करून घ्या, एकजीव करून घ्या आणि मग नंतर हाताने सर्व अशी चोळून घ्यायची पिठामध्ये. ही खूप छान पद्धत आहे, सोपी पद्धत आहे. ज्यांना खरंच आलू पराठा बनवायचा कंटाळा येत असेल ना, अशा लोकांसाठी तरी म्हणजे अशा व्यक्तीसाठी तरी खूप चांगली सोपी पद्धत आहे. थोडंसं चिमूट असं पाणी टाकायचं, कारण बॅटर आपल्याला पीठ हे घट्टच हवे. थोडं टाकायचं, अगदी जास्त नाही टाकायचं आणि मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि मग पीठ मळून घ्यायचं. हे बघू शकता, छानपैकी व्यवस्थित हे पीठ मळून घेतले. थोडासा तुपाचा हात लावून नरम सॉफ्ट करून घ्यायचं आणि मग आपले पराठे लाटायचे. हे बघू शकता, आपल्या बटाट्याची भाजीमध्ये गव्हाचं पीठ किती छान असं मळलं गेलेलं आहे. आणि याला थोडा वेळ ठेवलं तर अजून छान नरम सॉफ्ट होऊन जाईल. आणि झटकीपट केलं तरी काही हरकत नाही. पाहू शकता किती मस्त झालं आहे. आता हे सुकं पीठ राहिले आपल्याला लावायचं आहे. तर पेपर आथरला आहे, कारण की खूप पीठ सांडलं जातं किचन वाट्यावर. हे बघा, आता हे बॅटर घेतलं आपण, हे थोडंसं सुक्कं पीठ घेतलं आहे आणि नॉर्मल माझं चपातीचं पोलपाट घेतलं आहे. आता काय करायचं, हे बघू शकता, आपलं तेल तूपसुद्धा रेडी आहे, छान मेल्ट झालं आहे. सकाळच्या टिफिनला पण काय सुचलं नाही ना, तर पराठेसुद्धा तुम्ही टिफिनला हे असे झटकेपट बनवू शकता. हे बघा, हे थोडंसं असं मळून घ्यायचं, मॅश करायचं, असं थोडंसं नरम सॉफ्ट करायचं आणि पटापटा ह्याच्या आपल्या गोळ्या करायच्या. जितकं पण तुम्हाला लहान मोठे जाड पातळ जसे पण हवे तसे याचे हे गोळ्या करायच्या, अगदी चपातीसारखंच. बघा, नॉर्मल जर ती पिठाची जी आपण दुसरी पद्धत आहे ना पराठ्याची, ती जर केली असती ना, तर आत्तापर्यंत त्या भाजीला भरण्यामध्ये, पॅक करण्यामध्ये आणि लाटता वेळेस काळजी घेण्यामध्ये खूप वेळ जातो. खरंच वैताग येतो कधी तरी. म्हणून अशा वेळेस ना हे झटकीपट पद्धतीचे ना आलू पराठे नक्की ट्राय करा. कधीही मन झालं तरी तुम्ही बनवू शकता, इतके सोपे पद्धतीचे. हे बघा, हे असा पराठा आपल्याला त्या स्टेजवर नाही लाटता येत ज्यावेळेस आपण सारण वगैरे भरून करतो. हे बघा, मस्त भाजी आपली कवर झाली आहे चारी बाजूनी आणि कुठेही न तुटता न फाटता हा आपला पराठा तयार झाला आहे. तर शेकून घेऊया आपला हा पराठा. विशेषतः म्हणजे काय आहे, पराठा शेकत असेपर्यंत दुसरासुद्धा पराठा लाटला जातो. आता ह्याला जरा खालची बाजू भाजेपर्यंत वरून आपण तेल तूप लावून घेऊया, कट टू कट. मुलं कधी हट्ट करतात बघा, लहान मुलं, की मम्मी पराठा खायचा आहे. पण त्यावेळेस आपल्याला कधी कंटाळा येतो की पराठा कधी व्हायचा तयार. अशा वेळेस त्यांना झटकीपट हा बनवून देऊ शकता. किंवा कोणी असं गेस्ट आलं, पाहुणे आले, अशा वेळेससुद्धा हे खूप उपयोगी पडत तुम्हाला. हे बघा, असं दोन्ही बाजूनी छान खरपूस लाल असं मस्त रंग येईपर्यंत याला भाजायचं. तेल तूप छान भरपूर लावा, मस्त फ्लेवर येतो पराठ्याला. हे बघा, आणि हा जो पराठा आहे ना, तो दुसऱ्या पद्धतीचा जो पराठा आहे ना त्याच्यापेक्षा थोडा कमी फुगला जातो, पण खायला मात्र खूप छान लागतो आणि बनवायला झटकीपट आहे. झाला बघा, किती छान तयार झाला आपला हा पराठा. दुसरा लाटून ठेवला होता, लगेच टाकून घेते आणि शेकून पण घेते. हे बघा, एकाच झटकेतच हा पराठा लाटला जातो. आणि आता दोन्ही साईडून भाजून घेते, तेल तूप लावून घेते, मस्तपैकी असा खमंग तुपाचा सुगंध येतोय आणि छानपैकी गरमागरम चहासोबत याला सकाळ तुम्ही बनवून खाऊ शकता. हे बघा, असं सुंदर रंग येईपर्यंत फ्राय करायचा. आता मी सगळे करून घेते आणि मग प्लेटमध्ये सर्व करूया. हे बघा, आता झटकेपट मी केलेले आहेत आलू पराठे तयार. बघा किती छान लुसलुशीत गरमागरम हे असे आलू पराठे, कुठलीही झंझट न करता, ना सारण भरण्याचं टेन्शन, ना तुटण्याचं टेन्शन. अशी सोपी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल ही पराठ्याची तर नक्की ट्राय करा. जर पराठे खायचं खरंच मन होत असेल ना, तर झटकीपट हे नरम सॉफ्ट लुसलुशीत असे सोप्या पद्धतीचे पराठे तुम्ही बनवू शकता. टिफिनलासुद्धा 4-5 जरी नेलं केचपसोबत किंवा बटाट्याच्या भाजीसोबत, तर खूप मस्त हा लंच बॉक्स
बॉक्स तुमचा होऊ शकतो. लहान मुलालासुद्धा पराठे खूप आवडतात. अशा वेळेस त्यांनासुद्धा हे झटकेपट तुम्ही टिफिनला बनवून देऊ शकता. तर पाहू शकता मस्त झालेत. सोबत केचप घ्यायचा, गरमागरम चहा घ्यायचा आणि सकाळचा हा नाश्ता झटकेपट तयार करायचा. हे बघू शकता किती मस्त झाले, छान फ्लेवर बसला आहे, टेस्टी झालेले आहेत आणि अगदी नरम सॉफ्ट आहेत, लुसलुशीत आहे. पाहू शकता तुम्ही मस्त वाटतात ते. आता मी तर घेणार आहे फिनिश करून. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही पण या सगळे खायला. कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल आलू पराठेची रेसिपी? आवडली असेल तर ट्राय नक्की करून बघा. एकदा तुम्ही ट्राय करून बघा. हमेशा तुम्ही ह्याच पद्धतीने पराठे बनवताना इतके सोपे वाटतील तुम्हाला. तर चला आता मी घेते हे सगळे खाऊन. तुम्ही लोक स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.